एक किलो सोनं घेण्यासाठी आज तुम्हाला किती रुपये मोजावे लागतात? 1.25 कोटीच्या वर. आणि जर जर्मनीच्या एका मोठ्या बँकेचा अंदाजा खरा ठरला तर हेच 1 किलो सोनं विकत घेण्यासाठी येत्या 5 वर्षात तुम्हाला तब्बल 2.5 कोटीहून अधिक रुपये मोजावे लागतील. हे ऐकायला जरी अतिशयोक्ती वाटलं, पण हे कुठल्या ज्योतिषाचं भाकीत नाही. जगातल्या सर्वात मोठ्या आणि विश्वासार्ह बँकेपैकी एक असलेलं ड्यूटच्या बँकचा हा अंदाज आहे. आणि त्यामागे केवळ अंदाज नाही तर खूप ठोस गणित आहे. ते गणित काय आहे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. गेल्या काही महिन्यांपासून जगभरात एक वेगळीच आर्थिक उलथापालथ सुरू आहे. एकीकडे अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध पेटलेलं आहे, तर दुसरीकडे रशिया, युक्रेन आणि मध्य पूर्वेत संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर झाली. शेअर मार्केट वर खाली होतंय, रुपयाच्या डॉलरच्या तुलनेत दबावाखाली आहे. अशा परिस्थितीत लोक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत आहेत. आणि साहजिकच सगळ्यांचं लक्ष जातं सोन्याकडे. पण सोन्याची किमतीही आता खालीवर होताना दिसत आहेत. त्यामुळे लोक विचारताय, सोन्यात आता गुंतवणूक करणं योग्य आहे का? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी या आठवड्यात देऊशा बँकनं एक महत्त्वाची रिसर्च रिपोर्ट जाहीर केला आहे. आणि त्यातला आकडा ऐकून अनेक तज्ज्ञही थक्क झाले. देऊशा बँक म्हणजे जर्मनीची सर्वात मोठी बँक. जगभरातील गुंतवणूकदार या बँकेचे रिपोर्ट्स अत्यंत गांभीर्याने घेतात. या बँकेच्या मालिका सचदेवा या विश्लेषकाने सोमवारी एक रिपोर्ट सादर केला, ज्यात म्हटलं की पुढच्या 5 वर्षात सोन्याची किंमत $8,000 प्रति अंश म्हणजेच सुमारे 3 लाख रुपये प्रति तोळा होऊ शकते. सध्या सोनं साधारण $3300 ते $3400 प्रति अंशच्या आसपास आहे. म्हणजे हा अंदाज म्हणतोय की सोनं आणखी दुप्पटहून अधिक होऊ शकतं. पण हे कसं शक्य आहे हे समजण्यासाठी एक महत्त्वाची थेरी समजून घेणं गरजेचं आहे. ती म्हणजे डिडोलरायझेशन. डिडोलरायझेशन म्हणजे काय, तर जगभरातील देश जेव्हा आपली परकीय गंगाजळी म्हणजेच परदेशातून येणारे चलन जमा करून ठेवते, तेव्हा ते मुख्यतः अमेरिकन डॉलरमध्ये ठेवत होते. 2000 सालच्या सुरुवातीला जगातल्या एकूण परकीय गंगाजळी डॉलरचा वाटा 60%हून अधिक होता. आज हाच वाटा घसरून 40% पर्यंत आलाय. म्हणजे जग हळूहळू डॉलर पासून दूर जात आहे. आणि हे अंतर वाढवायला एक मोठा धक्का दिला रशियानं. 2022 मध्ये रशिया युक्रेन युद्धानंतर अमेरिका आणि युरोपने रशियाची जवळपास $300 अब्ज अधिकची परकीय संपत्ती गोठवली. हे पाऊल राजकीय दृष्ट्या समजण्यासारखं होतं, पण त्याने जगाला एक मोठा संदेश गेला. संदेश हा होता की डॉलर मधली संपत्ती कधी सुरक्षित नाही. जर उद्या कुठल्याही कारणाने अमेरिकेशी संबंध बिघडले तर तुमचे सगळे पैसे एका रात्रीत गोठवलं जाऊ शकतं. या जाणीवेमुळे जगभरातील अनेक देश, विशेषतः चीन, रशिया, इराण, भारत, तुर्की सारखे देश प्रचंड वेगाने सोने खरेदी करायला लागले. कारण सोनं तुमच्या स्वतःच्या तिजोरीत ठेवता येतं. ते कुणी गोठू शकत नाही. ते कुणाच्या सर्व्हरवर नाही, कुणाच्या बँकेत नाही. ते तुमचं आहे, ते तुमच्याकडेच राहते. शिवाय त्याची किंमत वाढत जाते. या सगळ्याचा परिणाम काय झाला? देऊशा बँकच्या रिपोर्टानुसार सध्या जगातील मध्यवर्ती बँकच्या एकूण परकीय गंगाजळी सोन्याचा वाटा 30% आहे. बँकेने एक साधं गणित मांडलं. जर हा वाटा 30 वरून 40% पर्यंत गेला तर सोन्याची किंमत 5 वर्ष $8,000 प्रति अंश होऊ शकते. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उदयोन्मुख देशाच्या म्हणजे एमर्जन्सी मार्केट देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे अजूनही सोनं कमी आहे. त्यांच्याकडे एकूण परकीय गंगाजळीत फक्त 16% सोनं आहे, तर चीनकडे हेच प्रमाण 9% आहे. म्हणजे यांच्याकडे अजून प्रचंड मोठी सोने खरेदी होणार आहे. गेल्या 17 वर्षात जगातल्या उदयोन्मुख देशांच्या बँकांनी 22,50,00,000 औंस सोनं खरेदी केलं, तरीही त्यांच्याकडे अजून विकसित देशाच्या तुलनेनं निम्मच सोनं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, देऊशा बँकचा हा अंदाज किती विश्वासार्ह आहे? आणि इथे येतो एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. याच बँकने मागच्या वर्षी एप्रिलमध्ये अंदाज दिला होता की एप्रिल 2026 मध्ये सोनं $3700 प्रति अंश असेल. सध्याची किंमत बघा, सोनं त्याही पुढे गेले. म्हणजे देऊशा बँकचा अंदाज खरं तर सोन्याची वाढ कमी लेखत होता. प्रत्यक्षात सोनं त्यापेक्षाही वेगानं वाढले. मग $8,000चा हा नवा अंदाज खरा ठरणार नाही असं कुठल्या आधारावर म्हणायचं? इतर बँकाही याच सुरात बोलत आहे. गोल्डमॅन सॅचने पुढच्या वर्षापर्यंत सोनं $5,000 प्रति अंश जाऊ शकतं असा अंदाज दिलाय. UBSने $5,000चं थेट लक्ष्य ठरवलं. स्टँडर्ड चार्टर्ड म्हणते की $4,800 पर्यंत जाऊ शकतं. JP मॉर्गनने 4,700चा अंदाज दिलाय. आणि बँक ऑफ अमेरिकेने जर मागणी असाधारण वाढली तर $8,000 2027 पर्यंत शक्य असल्याचं म्हटले. म्हणजे आकड्यांमध्ये थोडा फरक आहे, पण सगळ्यांची दिशा एकच आहे. पण यात एक मोठा प्रश्न आहे. सध्या युद्धाच्या काळात सोनं काही दिवस घसरताना दिसलं.
हे का होतं? कारण जेव्हा शेअर मार्केट खूप खाली येतं तेव्हा मोठे गुंतवणूकदार मार्जिन कॉल भरण्यासाठी सोनं विकतात. त्यामुळे अल्पकालीन घसरण येते, पण दीर्घकालीन चित्र मात्र वेगळं आहे. डॉलरायझेशनची प्रक्रिया थांबवण्याची कोणती शक्यता नाही, उलट ती आणखी वेगाने होणार आहे. फ्रान्सने नुकतंच सोनं खरेदीत एक मोठा विक्रम केलाय. भारतही सातत्याने सोने खरेदी करतोय. त्या सोन्याच्या नव्या खाणी सापडणं आता खूप कठीण झाले. म्हणजे मागणी वाढेल पण पुरवठा मर्यादितच राहील. हे दोन घटक एकत्र आले तर काय होतं हे वेगळं सांगायला नको. भारताच्या संदर्भात बोलायचं तर इंटरनॅशनल किमतीसोबत रुपया डॉलर विनिमय दरही महत्वाचा असतो. जर डॉलरच्या तुलनेत रुपया 85 ते 90च्या आसपास राहिला तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं महाग झालं नाही तरी भारतात ते अधिक महाग दिसत. म्हणजे भारतीय गुंतवणूकदाराला दोन बाजूंनी फटका बसतो आणि दोन बाजूंनी फायदाही होतो. कोणतीही बाजू जड पडेल यावर रुपयाची ताकद ठरेल. मंडळी, ड्यूटच्या बँकचा $8,000 अंदाज हे भाकीत नाही. हे एक गणिती सिच्युएशन आहे. जर काही ठराविक गोष्टी घडल्या तर होऊ शकतं असं ते सांगतात आणि त्या गोष्टी घडण्याची शक्यता आज जगभरात दिसते. डॉलरायझेशन खरं आहे, मध्यवर्ती बँकेची सोने खरेदी खरी आहे, सोन्याच्या पुरवठ्यावर येणारी मर्यादा खरी आहे. या तीन गोष्टी एकत्र आल्या तर काय होईल याचं उत्तर तुम्हाला स्वतः शोधायचं आहे. सोन्याची गुंतवणूक करायची असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, सोनं हे नेहमीच दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आहे. आज आणि उद्याच्या किमतीत अडकू नका. जे खरे फायदेशीर होतात ते दीर्घकालीन धरून ठेवतात. तुम्हाला काय वाटतं, पुढच्या 10 वर्षात भारतात सोनं किती रुपये तोळा होऊ शकतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.